स्वीकार करावा। दिगंबर सुतार नंतर कियारा भगवान कडव यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे। चला धन्यवाद सर। 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। कियारा भगवान कडव यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। चला सर झालं आपलं। आपल्या सर्वांचं असंच क्रीडा मंडळाकडे लक्ष असू द्या। धन्यवाद। धन्यवाद संदीप सर। जाऊया आपण मैदानाकडे। मित्रांनो, सर्व उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडू या सर्वांचं मी पुन्हा एकदा सुरेश शिंदे मॅन फ्रॉम मेडे तळा आणि सध्या राहण्याचं ठिकाण कालुंद्रे पनवेल सहर्ष स्वागत करीत आहे। आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व आमचे मान्यवर, आमचे मित्र आणि माझा भाऊ चंद्रशेखर कासारे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आताच आपण आवाज ऐकलात बाबू ढेपे या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज तसेच एक उत्कृष्ट समालोचक आणि पंच। जाऊया मैदानाकडे। पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा। चेंडू मात्र फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये तटवला जातोय। चेंडू सीमारेषा पार जातोय। येतात धावा 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार। बाबू आपल्या अनोख्या शैलीने आमच्याकडे वळतात आणि एक चांगली खूण आम्हाला सांगतात की चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि धावा आल्या 4। पहिल्या चेंडूवर फलंदाज तुषार याच्या बॅटतून 4 धावा येत आहेत आणि गोलंदाज आहे तो युवराज। आता युवराजला खऱ्या अर्थाने युवराज नावाला सार्थक अशी गोलंदाजी इथे करावी लागेल, कारण युवराज म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर 2007चा युवराज येतो, ज्याने स्टीवर्ट ब्रॉडला 6 चेंडूवर 6 षटकार T20 मध्ये मारले होते, असा युवराज। आणि हा सुद्धा या मैदानावर युवराज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय। पुन्हा एकदा चांगला चेंडू, वा अलॉंग द कार्पेट चेंडू। या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय। एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि ही दुसरी धाव देखील यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण होते। 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय धाव फलकावर धावा येतात त्या 6 धावा। चांगली सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने। जर आपण पाहिली तर कोणतरे संघ म्हणजे जाखमदा क्रिकेट संघ, मी कोणतरे संघाचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करेन, कारण प्रत्येक आतापर्यंत ज्यांनी सामने खेळलेत ना संपूर्ण ड्रेस कोडवर असतात। स्पर्धेचा नियमच आहे देवा की संपूर्ण ड्रेस कोड आणि संपूर्ण चेसिंग असा हा नियम आहे। पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आहे। एक संधी आली आहे मात्र नाही, संधीचं सोनं करता येत नाही। थोडासा जो आपण थ्रो म्हणतो किंवा फेक म्हणतो ही बरोबर आली नाही, त्यामुळे फलंदाज मात्र या ठिकाणी अगदी नशीबवान ठरतोय। धावबाद होण्यापासून फलंदाज वाचतोय आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 6 अंकावर। तिसरा चेंडू निर्धाव येतोय। आपण जर पाहिलं ना तर स्वतः संघनायक त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करताना आपण पाहायला मिळतात। ते गोलंदाजाचं एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो युवराज। यावेळेस वा अलॉंग द कार्पेट चेंडू या ठिकाणी पुश करतोय। क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झाल्यास पुश करो खुश रहो, 1 धाव मिळते। जर क्रिकेटमध्ये देवा म्हणायचं झालं ना तर केवळ चौकार आणि षटकारांची आवश्यकता नाही, तुम्हाला सिंगल, एकेरी, दुहेरी धावा ह्या सतत धावफलक हलता ठेवावा लागणार आहे। कारण काही फलंदाज असे असतात की मी खाईन तर खाईन तुपाशी, नाही तर राहीन उपाशी, म्हणजे मारला तर षटकारच मारेन नाहीतर चेंडू निर्धाव घालवेन, असं नाही आहे। हा चेंडू मात्र डावेशीच्या खूपच बाहेर। पंच या ठिकाणी बाबू आमच्याकडे वळतात आणि सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे, 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 8 धावा। बिनबाद 8 हे विशेष आहे। काय काय संघाचे खेळाडू पहिल्याच षटकामध्ये काही विकेट जातात, मात्र इथे विकेट राखलेली आहे। वा इथे मात्र पहा मधली दांडी गोल। ह्या फलंदाजाने आपला मागचा दरवाजा उघडा ठेवला होता मित्रांनो, त्यामुळे चोरी झालेली आहे। टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो जर कॉमेंट्री आवडत असेल तर, त्यामुळे कसं आम्हालाही हुरूप येतो। नाहीतर मी एकच डायलॉग असं म्हणेन, अरे टकल्यांच्या गावात गेलो मी कंगवे विकायला असा प्रकार होईल। थँक्यू
सगळ्यांना आवडलंय. तर काही गोष्टी अशा होतील, इथे विनोद पण होईल, इथे कॉमेंट्री पण होईल आणि ह्या संघाचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन सुद्धा करू. आणि मात्र इथे पहिला धक्का आपण पाहिला तर कोणथरे जाखमता क्रिकेट संघ कोणथरे या संघाला पहिला धक्का बसलाय. आणि पहिली सफलता मात्र मालाटे संघ, डोनागरी क्रिकेट संघ मालाटे. आणि मालाटे संघाचा विचार केला ना, आता काही दिवसात मित्रांनो मालाट्यांची काठी आमच्या मेढ्यामध्ये पण येते, तळ्यात येते आणि द्रोणागिरीची यात्रा काही दिवसातच आहे. तारीख आपल्याला नाही कळली, कळेल आणि सर्वांनी त्या यात्रेला यायचं आहे. असं मालाटे संघाकडून सगळ्यांना निमंत्रण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळी सुद्धा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळले, पंच नाराज आहेत आणि या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय. या अतिरिक्त धावानंतर मला आमचे स्कोरर देवा कळवतात धावा होत्या त्या 9 धावा. वा काय उत्कृष्ट गुणलेखक या ठिकाणी देवा मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. नक्कीच नाही, खरोखर देवा चांगली या ठिकाणी नक्कीच चांगलं स्कोरिंग करतायत. आणि आम्हाला समालोचकांना जर आम्ही म्हटलो ना, नेहमीच म्हणतो की गुणलेखक हा समालोचकांच्या पाठीचा कणा असतो. आणि दरम्यानच्या काळात चेंडू निर्धाव येतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. पहिलं षटक समाप्त होत असताना मला वाटते आपल्या संघाची धावसंख्या या ठिकाणी होते ती मात्र 9 धावा होत आहेत. जर आपण धावांचा विचार केला ना तर 9 धावा जर पहिल्या षटकात आल्या ना तर ह्या सरासरीने जर इथे कोणतरी संघ खेळला ना तर 9 चौक 36 ते 40 धावांच्या आसपास हा संघ जाऊ शकतो. जर थोडीशी फलंदाजी चांगली केली, मोठे फटके मारले तर कोणतरी संघाकडे तेवढी ॲबिलिटी आहे. कोणतरी संघ या तळा तालुक्यातील एक दादा संघ आहे. मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं, नाणेफेक करताना सुद्धा मी बाईट घेतली होती. तर परेशने मला सांगितलं, जो त्यांचा संघनायक मला वाटतं तो आता खेळायला आलेला आहे, आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही साधारण सर आम्ही 50च्या पुढे जाऊ, बघूया कसं काय होणार आहे. कारण इतकी चांगली गोलंदाजी सुद्धा आहे मालाटे संघाकडून. कारण पहिलं षटक हाताळत असताना 9 धावा आल्यात, याचा अर्थ गोलंदाजी नियंत्रित केलंय. पॉवर प्लेच्या षटकात जर कोणताही गोलंदाज देवा 10 पेक्षा कमी धावा देतो ना तर तो चांगला गोलंदाज म्हणून त्याची गणना होते. पहिलं षटक आणि शेवटचं षटक हे क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक सागरच्या माध्यमातून चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रेल्वे स्टेशनला सलामी देणारा स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या सीमारेषा बाहेर बिग 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 षटकार. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांनी धावफलक मात्र जोराची मुसंडी घेतोय आणि धावफलक सिरा होतोय तो 15 या अंकावर. आपण जर जाखमाता क्रिकेट संघ कोणतरीचा विचार केला ना तर एक शिस्तबद्ध संघ म्हणून नेहमीच त्यांचा. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. मला वाटते तो जर प्रेक्षक असेल खैराट संघाचा, चला कॅप घेऊन जायचे आपण. पहिलाच एक भाग्यवान विजेता, नक्कीच या स्पर्धेतून पहिलाच भाग्यवान विजेता, त्याच्याकडे कॅप आहे, मात्र त्याला डबल कॅप मिळेल. चला या धावत या आणि मान्यवरांचे शुभ असते त्याचा आपण इथे गौरव करू. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा चेंडू मात्र धावसंख्या 21. आपण पाहूया हा फलंदाज ज्याचं नाव आहे तुषार, हा षटकारांची हॅट्रिक करतोय का? कारण नेहमीच आपण पाहतोय कोणतरी संघाकडून तुषार आहे भरपूर हुशार आणि तो आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतो पाहूया. तिसरा षटकार येतोय का? आणि हो येतोय 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 आलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहे 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा, 7 षटकार षटकार षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार. आणि मला वाटतं हा पहिलाच फलंदाज असेल सकाळपासून ज्यांनी षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी केलेली आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मित्रांनो की हा जो संघ आहे ना तो तळा तालुक्यात बऱ्याच वेळेस
विजेता, उपविजेता आणि शिस्तबद्धतेचं बरीच त्यांना पारितोषिक मिळेल. जर आपण तोकाटे संघाचा विचार केला, तोकाटे संघ सुद्धा तसाच संघ आहे. तोकाटे संघाने सुद्धा अजूनपर्यंत देवा सांगतो आम्हाला शिस्तबद्ध नाही, मात्र आम्ही पहिला क्रमांक दुसरा मिळवला आहे. पण आज मला वाटतंय आज रेकॉर्ड मोडणार आहे. कारण काय सर, मी सांगतो या चेंडू नंतर रेकॉर्ड तुम्हाला. चला गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आपण चेंडू पडताना बोलायचं नाहीये. यावेळेस सुद्धा चेंडू उंच आहे, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्यात आवाक्या बाहेर आहे. मात्र दोन लागोपाठ 3 षटकाराच्या नंतर तुषारच्या बॅटीतून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी देवा मोरे असं म्हणेन की आत्तापर्यंत मी जेव्हा कॉमेंट्री केली आपल्या असोसिएशनची, तेव्हा जो आयोजन करणारा संघ आहे ना कधीच विजेता झाला नाही. मात्र आज रेकॉर्ड हा मोडेल असं मला वाटतंय. कारण तोकाडे संघ 3 बक्षिसातला कुठला तरी एक बक्षीस मिळवणार अशी मला आशा वाटते. आणि मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊ इच्छितो. हा मी बघितलंय कुठल्याच संघाने आयोजक असताना अगदी नंबर नाही मारला, पण आज तसं होईल कदाचित. कदाचित म्हणतोय मी भविष्यवाणी करणारा माणूस नाही आहे किंवा मी ज्योतिषी नाही आहे, परंतु एक माझा अंदाज आहे. तोकाटे संघाची जर आपण स्थिती पाहिली ना तर हा संघ चांगल्या पोझिशनला आहे आज. हा आणि इथे भरपूर बक्षिसांची लयलूट आहे या स्पर्धेसाठी. आणि हो, याच्यानंतर आपण केशवदादा आपले लोखंडे ह्या TTCचे फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष माजी यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो बॅनरवर. त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली इथे अर्पण केलेली आहे. हां, ह्या मैदानामध्ये पहिल्यांदाच आणि उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक इथे आहे, मात्र हो 2-2 क्षेत्ररक्षक होते आणि थोडासा कॉलिंग चुकलेला आहे. मात्र धावबाद होतोय या ठिकाणी, धावबाद होतोय फलंदाज. धाव मात्र एकच मिळेल, कारण दुसरी धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती 2 बाद धावा होत आहेत, एकूण 32 धावा. प्रमोद बाद झालेले आहेत. 1 धाव मात्र झाली आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय धावबाद. दुसरा धक्का बसतोय या ठिकाणी जाखमादा क्रिकेट संघ कोणतरे संघाला. आणि आपण पाहतोय तर मालाटे संघ म्हणजे द्रोणागिरी क्रिकेट संघ मालाटे या संघाला आणखी एक सफलता मिळते. आपण जर पाहिलं तर मालाटे संघाच्या संघनायकाने आपल्याला बाईट देताना म्हटलं की ह्या वर्षातली पहिली YouTube लाईव्ह त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती विरार येथे. वाह, क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो इथे सीमारेषा पार. धावा येत आहे 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कोणतरी क्रिकेट संघाकडून. आणि चौकार आणि षटकारांची लयलूट. पंच आम्हाला बाबू सांगतायत की हे षटक संपलेलं आहे. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती होते ती 38 धावा. याचा अर्थ प्रति षटकाला देवा 19 धावांची सरासरी ते आलेली आहे. आणि ही सरासरी मात्र अतिशय आपण चांगली म्हणू शकतो. एका इनिंगला एकच कॅप आहे. जर षटकाराच्या बाहेर एक कॅच पकडली तर एका इनिंगला एकच कॅपचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. नक्की सर, बरोबर आहे की एक मॅच एक इनिंग मध्ये एकच कॅच तुम्ही घेतली तर प्राइज मिळेल, दुसऱ्या कॅचला नाही मिळणार आहे. आपण जर देवा मला कळवतात की ह्या गोलंदाजाने तब्बल 29 धावा दिल्या. कारण पहिलं षटक जेव्हा हाताळलं होतं गोलंदाज युवराजने, त्यांनी फक्त 9 धावा दिल्या होत्या. आणि सागरने 29 धावा दिल्या, त्यामध्ये 4 षटकार 1 चौकार अशा धावांची लयलूट केली. हा, प्रवीण या ठिकाणी मला तोकडे गावचे जावई आहेत आणि त्यांना पारितोषिक मिळेल जर हॅट्रिक साधली तर. विठ्ठलजी सुतार यांच्या माध्यमातून त्यांना पारितोषिक देण्यात येईल. ग्रुप ग्रामपंचायत पडवणचे माजी सरपंच यांच्याकडून त्यांना पारितोषिक देण्यात येईल. दरम्यानच्या काळात एक चेंडू मात्र सीमारेषा पार गेला. धावा आल्या 4 आणि आलाय दणदणीत खणखणीत चौकार. फलंदाज संतोष याच्या बॅटीतून एक आकर्षक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईकला उभा आहे तो मला वाटते तुषार आहे. तुषारने अतिशय चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 4 षटकार
हा थोडासा घाई करायची आहे. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. आपल्या अनोख्या शैलीने इथे चौकाराची खूण आम्हाला करतात ते बाबू ढेपे. 4 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली. 46 धावांची लयलूट होताना मला वाटते आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर होतोय का हेही पाहणं आवश्यक राहणार आहे. आतापर्यंत 2 चेंडू झाले आहेत. हो हॅट्रिकसाठी पारितोषिक असताना इथे धावा मात्र जास्त येत आहेत आणि गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. इथे मात्र लेग बिफोर द विकेट हा नियम नसल्यामुळे अन्यथा हा फलंदाज लेग बिफोर द विकेट अर्थातच पंच आम्हाला सांगतात या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. धावा कशाही येऊत धावा येणे फार महत्त्वपूर्ण असेल. तर ह्या एक धावेच्या भरीनंतर धावसंख्या होते ती 47 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. याच्यानंतर आणखी एक षटक असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या सीमारेषा बाहेर जातोय. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आणि या ठिकाणी नक्कीच तुषारच्या बॅटीतून आतापर्यंत त्याने 11 चेंडू खेळलेत आणि 40 धावा केल्या आहेत. आणि पहिलंच वैयक्तिक हाफ सेंचुरी जर येते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. हा हे वाचून दाखवतो ओव्हर झाल्यावर. तर धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. 50 धावा पार केल्या. चला टाळ्या होत्या जोरात. आपण कोणतरी संघाचे टाळ्या वाजवूया. 51 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अजूनही हे षटक शिल्लक आहे. धावसंख्या 51 आहे. 51 कशासाठी रिव्ह्यू पंच? लेग बिफोर नाही ना आपल्यात हिट विकेट. अच्छा हा बघतो आपल्याकडे आहे सुविधा आहे आणि त्या सुविधेचा आपण नक्कीच उपयोग करून घेणार आहोत. आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यांची मी नावे घेतो. नंदादीप मोरे यांनी 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. चिंतामणी लक्ष्मण मोरे 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. दिशांक दिनेश मोरे 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. यज्ञेश हेमंत ठाकर वसंत ठाकर यांनी 1001 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. या सर्वांचं मी क्रीडा मंडळामार्फत हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी सर्व देणगीदारांचं पुनश्च एकदा मी फलंदाज नॉट आउट आहे. चला खेळ चालू ठेवा. शब्द सुमनाने स्वागत करत आहे. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 51 धावा आणि या षटकातले सुद्धा 2 चेंडू शिल्लक असतील आणि त्याच्यानंतर एक संपूर्ण षटक असेल. म्हणजे याचा अर्थ यज्ञेश हेमंत ठाकर जास्त धावा करण्याचा प्रयत्न 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद सर. पुन्हा जाऊया मैदानाकडे. त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्रवीण आपल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. एक 10-12 पावलांचा रनअप आहे आणि तिथे फलंदाज आहे स्ट्राईक एंडला तो संतोष. तुषार आहे. पुन्हा एकदा तुषारच्या बॅटीतून इथे आकर्षक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण होतोय. आणखी एक धाव मिळेल. थोडासा थ्रो खराब आहे. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 54 धावा. 54 धावा. मला वाटतं तोकार्डे संघाने हायएस्ट स्कोर केला होता पहिल्या सामन्यामध्ये 53 आणि त्याचा रेकॉर्ड इथे 55 होता. हा रेकॉर्ड मोडला जातो का पाहूया.
पुन्हा एकदा गोलंदाज इथे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. चेंडू मात्र सीमारेषेकडे चाललाय आणि सीमारेषेच्या पार देखील गेलेला आहे. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या होती ती 58 धावा. आपण जर विचार केला ना तर कोणतरी संघाने जेव्हा त्यांची मुलाखत घेतली, आपण त्यांची बाईट घेतली, तेव्हा सांगितलं होतं की आम्ही 50 पेक्षा जास्त धावा करू. मात्र आता मात्र त्यांची 60 पेक्षा जास्त धावा करण्याचा इथे इरादा नक्कीच असेल. आतापर्यंत धावा आल्या त्या 58 धावा झालेल्या आहेत. चला थोडा स्पीडअप करा. टाइम अलर्ट केलेला आहे. आता तुमच्याकडे फक्त 7 मिनिटं आहेत. 7 मिनिटांमध्ये 7 चेंडू टाकायचे आहेत. पुढचा सामना आपण जो पुकारलेला आहे आणि त्याचा साई कृपा क्रिकेट संघ गिरणे यांच्या विरुद्ध श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रिकेट संघ बी तोकाडे या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे, या सामन्यामध्ये जो मध्यांतर होईल, इनिंग ब्रेक होईल, त्यामध्ये येऊन आपण नाणेफेक करायची आहे. तोकाडे संघ नायक आपण तयार राहा. तसेच क्षेत्रपाल साई कृपा क्रिकेट संघ गिरणे. आणि इथे मात्र उंच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांनी नाही मिळणार 49 धावा झाल्यात. तुषारच्या बॅटीतून या ठिकाणी 5 आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळते. आर्यन पहिल्या चेंडू षटकार. पुन्हा एकदा इथे चेंडू जातोय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र थोडासा पहा जरा क्षेत्ररक्षकाला. पाणी घेऊन त्वरित जायचंय. पाण्याची पूर्तता का. 50 धावा झाल्या. चला तुषारसाठी टाळ्या वाजवूया मित्रांनो. टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. टाळ्या वाजवायला काही खर्च होत नाही. मी श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिलेल्या त्या देणगीदारांचं क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. मी नाव घेत आहे भागोजी जानू मोरे, राकेश मोरे. कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. राजवीर भरत गवारकर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. पंच बाबू जरा स्पीडअप ठेवा. आणि या ठिकाणी अर्धशतक झालेले आहे तुषारचं वैयक्तिक. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येते 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. षटकारांची आतिषबाजी आपल्याला तुषारच्या बॅटीतून पाहायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. मी तर या ठिकाणी असं म्हणेन, भालचंद्र सावंत यांच्याकडून तुषारच्या बॅटिंगसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चेंडू इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. 1 धाव पूर्ण करतोय तुषार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केली आहे. 2 धावांच्या भरीनंतर एकूण धावसंख्या होते ती 74 धावा. वा, काय गोलंदाजी आणि फलंदाजी इथे चालले. आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर एक पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. यावेळेस मात्र वा, हेलिकॉप्टर मात्र तो लँड होतोय. क्षेत्ररक्षकांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र तुषार आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पूर्ण होतोय. पंच रिव्ह्यू घेत आहेत. चला, रिव्ह्यू घ्यायचा अधिकार पंचांना आहे. काही क्षणातच आपल्याला इथे निर्णय मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी आपल्याला समजेल. रिव्ह्यूचा फैसला आम्ही त्वरित देणार आहोत.
आपण या स्पर्धेमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण ठेवलेलं आहे आणि जर लाईव्ह प्रेक्षेपण असेल तर पंचांना नक्कीच अधिकार सुद्धा असेल रिव्ह्यू घ्यायचा. का घेऊ नये, कारण आपण या ठिकाणी प्रेक्षेपण ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग केला जाईल. आमच्या या ठिकाणी थर्ड हॅम्पर म्हणजे स्वतः यूट्यूब ऑपरेटर या ठिकाणी चेक करतायत. नक्कीच थोडासा वेळ होईल, मात्र कोणावर अन्याय होणार नाही, कोणत्याही संघावर अन्याय होता कामा नये, यामुळे आपण रिव्ह्यू घेतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी देणगी दिली त्या देणगीदारांचं मी नाव असतं त्यांनी स्टेजवर यायचं आहे. स्वरूप रुपेश मोरे, नलिनी हिरू सकपाल, ललित सकपाल, मानस हितेश सुर्वे, हितेश सुर्वे, मंगेश हरी कडाव. हॅम्पर तुमचा सॉफ्ट कॉर्नर काय, सॉफ्ट निर्णय काय तुमचा? हंपर बाबू आउट आहे. हा, मग जो पंचांचा ऑनफिल्ड हंपरचा जो निर्णय तो मानस हितेश सुर्वे, हितेश सुर्वे. ओके, तर तुषार एक चांगली खेळी करून आपल्या पॅव्हिलियन मध्ये परतात आणि नक्कीच इथे चांगली फलंदाजी केली आहे. एकूण धावसंख्या 1 धाव तर आली आहे, दुसरी धाव घेत असताना बाद, तर धावसंख्या झाली एकूण 75. राकेश कडाव आपल्या टोकारडे गावचे ग्रामस्थ गणपत सकपाळ यांनी 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि नलिनी हिरो सकपाल यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळ आभारी आहे. षटकार येतोय, षटकार एक. हा, आणि इथे राकेश कडाव यांनी 2001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तुषार ढेपे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भरत कडाव या ठिकाणी धावा झाल्या त्या 80 आणि 81 धावांचं लक्ष या ठिकाणी द्रोणागिरी क्रिकेट संघ मालाटी संघासमोर दिलेले आहे. मी या ठिकाणी गिरणी संघाचे संघ नायक आणि त्यांचा विरुद्ध जो संघ आहे तो क्षेत्रपाळ क्रिकेट मंडळ संघ नायकाला या ठिकाणी नाणेफेकीसाठी याच्यानंतर जशी तुषार सुरू होईल आपल्या समोर आवाज असेल आमचे मित्र समालोचक तांबे सर. धन्यवाद. भरत कडाव यांचेही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. आपल्या क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष भरत कडाव साहेब. एनर्जी ड्रिंक दिलेला आहे. प्रत्येक संघाला एनर्जी ड्रिंक दिलेला आहे भरत कडाव साहेबांनी. त्यांचेही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. ए लवकर घ्या रे. हॅलो, टोकाडेचा कर्णधार आपण टॉस साठी लवकरात द्यायचा आहे. हितेश सुर्वे, हितेश सुर्वे याचाही सन्मान करण्यात येत आहे. यांनी हे 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सुनील भगवान खेरटकर यांनी ही 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचंही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांचे चिरंजीव स्मित या सन्मानाचा स्वीकार करत आहेत. हितेश सुर्वे, हितेश सुर्वे यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. तिथी तुकाराम शिर्के झालं काय? तिथी तुकाराम शिर्के यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचाही सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे.
टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. आले. धन्यवाद संदीप सर. लास्ट लास्ट ज्या प्रत्येक संघांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे, कैलासवासी नरेंद्र नारायण गवारकर आणि कैलासवासी रोहिदास देवजी गवारकर यांच्या स्मरणार्थ सर्व संघांना सन्मान चिन्ह सौजन्याने देत आहेत. गवारकर भावकी, मी गवारकर भावकीतील भरत गवारकर भाऊ गवारकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्यावा ही विनंती करत आहे. धन्यवाद. पहिलाच फलंदाज मात्र बाद होतो. हवेमध्ये नक्कीच चेंडू पाहावं लागणार, या ठिकाणी झेल होतोय की नाही, परंतु फलंदाज बाद. एका मोठा झटका म्हणावा लागेल. 81 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करते संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. हा संघ मालाडे संघाला बॅक टू बॅक 2 धक्के आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो. 81 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करते हा संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहतोय क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकाटे आयोजित भव्य ओव्हरऑल आर्मर क्रिकेट स्पर्धा श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपण पाहतोय मानसरोवर या ठिकाणी. मित्रांनो, मी मगाशीच म्हटलेलं की अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाव, या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु पाव लागेल. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होतात. 81 धावांचं लक्ष आपल्याला पाठलाग करते वेळी 2 खेळाडू मात्र बाद झालेले आहेत. नक्कीच दडपण असेल या संघावरती. आपण पाहिलं तर कोणतरी वर्सेस मालाड या दोन्ही संघात ही लढत आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकारा. सुरुवात केली चौकारा. नक्कीच आमचे पंच सांगतात आम्हाला, आमचे भाऊ लक्ष्मण यांच्या पंच म्हणून कामगिरी पाहताना आपल्याला पाहायला भेटतात. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा आहेत. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025च्या माध्यमातून जसं जसं आता ऊन मात्र वाढायला लागले, तसं तर क्रिकेटचा फेवर मात्र या मैदानावरती आपल्याला वाढताना पाहायला भेटतोय. चांगला चेंडू होता, परंतु सरस विकेट किपरच्या हातामध्ये विकेट करण्याचं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये डॉट चेंडू म्हणावं लागेल. कोणतीच धाव नाही या चेंडूवरती. 81 धावांचं लक्ष आपण या संघाला पाहतोय. लक्षाचा पाठलाग करते वेळी पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला भेटतो. मात्र गोलंदाज रोहन आपल्या संघासाठी अतिशय चांगला चेंडू होता आणि इथं निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. या ठिकाणी पहिले षटक मात्र समाप्त होत आहे. धावसंख्या पोती मात्र 6. स्कोर बोर्डवरती मला 7 येतं. मित्रांनो, माझे मित्र देवा मोरे यांचा सुद्धा मी ऋणी राहीन. त्याच्यानंतर भरत गवारकर यांचा सुद्धा मी ऋणी राहीन.
पंच आपण सामना सुरू करायचा 20 मिनिटाचा कालावधी आपला असेल दोन्ही संघांनी याची विनंती असेल लवकरात लवकर कारण येणारा पुढील मॅचेस सुद्धा आपल्याला खेळायचे आहेत वेळेचं बंधन आपल्याला सर्वांना तुम्हा आम्हा आणि सर्वांनाच आहे याची कृपया आपण दक्षता बाळगली पाहिजे आपण जातो मॅच कडे दुसरा गोलंदाज शर्विल आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी सुद्धा पहिले षटक घेऊन आलाय पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय युवराज सागर स्ट्राइक वरती ओहो हवाई सफर केले पाहूया ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे इथं मात्र झे सुटतोय एक धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल आपण पाहतोय क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कैच और जीतो मैच अगर आप कैच छोड़ेंगे तो शायद मैच को भी छोड़ना पड़ सकता है क्रिकेट में हमने कई बार ऐसा देखा है कि जब कैच छूटता है बल्लेबाज को जीवनदान मिलता है तो उस मौके का वो पूरा फायदा उठाता है उलटा चेंडू होता परंतु तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं या ठिकाणी फलंदाज मात्र बाद सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली शर्विल याच्या माध्यमातून शर्विल आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय एक सुंदर असा झेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर खूपच सुंदर झेल होता कारण असे झेल घेणं खूप कठीण असं जो आपल्याच गोलंदाजीवरती आपण झेल पकडणं सहजासहजी तसं होत नाहीये परंतु क्रिकेटमध्ये फिटनेस हा महत्वाचा असतो धर्मराज पाहूया धर्मराज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो नक्कीच पाहावं लागेल त्याच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल तो कशा प्रकारे सामना करतोय गोलंदाज शर्विल याचा ओहो पहिल्या चेंडूवरती परंतु प्रयत्न फसतोय फलंदाज मात्र बाद बड़ी मछली जाल में फंसी जाल बिछाया था और लालच बुरी चीज है आते आए पहले गेंद पर बड़ा शॉट लगाने का प्रयास था लेकिन यहाँ पर सूर्य का सुपला शॉट सूर्य कुमार की याद दिलाने वाला ये शॉट है लेकिन कुछ नहीं कर पाया रहा भाग्य का साथ नहीं मिला और निराश होकर पहलू की तरफ लौटते हुए नजर आ रहे बल्लेबाज धर्मा हॅट्रिकचा चान्स असेल मात्र गोलंदाजाला शर्विल याला आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी दर्शन पाहूया दर्शन आपल्या संघासाठी काय करतोय नक्कीच पाहावं लागणार आहे कारण 81 धावांचं खूप मोठं आव्हान त्यांच्या समोर उभा आहे हो इथं सुंदर चांगला प्रयत्न होता झेल घेण्यासाठी परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती शर्विलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी खूपच शिस्तबद्ध गोलंदाजी पुन्हा एकदा चांगला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव मात्र पूर्ण होते दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल पाहूया शर्विल आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय हलवार चेंडू होता आणि इथं मात्र फलंदाज बाद बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी शर्विलची मोठा धक्का मानावा लागेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती मात्र 10-81 धावांचं लक्ष येणारे फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत बॅट्समन आता त्याची जागा भरून करीत देवचंद मात्र मैदानावरती दाखल झालाय 12 चेंडू मध्ये आता किती धावा येतात ते नक्कीच पाहावं लागलं कारण 12 चेंडू मध्ये 10 धावा आपल्याला पाहायला भेटल्या होत्या त्याच्यानंतर आता येणारे फक्त 2 षटक त्यांच्याकडे शिल्लक आहेत या 2 षटकांमध्ये तसं पाहिलं तर हा सामना त्यांच्या हातातून पूर्णतः निसटलेला आहे कारण का जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही परंतु आता एक नक्कीच सामन्याची सुद्धा औभिक्यता वाढली आपण पाहिजे गोलंदाज रुदेश
हृदयचा चेंडू हवेमध्ये जरूर पाहाव्या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज बाद विकेटचं पतन आपल्याला पाहायला भेटतंय. दबावाखाली हा संघ सामना करताना आपल्याला पाहायला भेटू बॅक टू बॅक विकेट या संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा फलंदाज प्रणित आपल्या संघासाठी काय करतो नक्कीच पाहावं लागणार आहे. आपण पाहतो जी क्षेत्रपाल महाराज चषक 2025 दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्ष भव्य दिव्य असं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय आयोजकाकडून. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. एका धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक 30,001, द्वितीय पारितोषिक 15,001, तृतीय पारितोषिक 7,501, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगला चेंडू फरंत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं जर चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर नक्कीच तुम्ही समोरच्या टीम वरती दबाव वाढवू शकता. त्याचा नमुना आपल्या ठिकाणी पाहायला भेटला. वाईच्या दिशेने चेंडूला परंतु पंच सांगतात चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार. पंच सांगतात या ठिकाणी नो बॉल फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे फलंदाजा फायदा उचलतो नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला. नो बॉल. अतिशय चांगला चेंडू होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे परंतु नो बॉलचा नक्कीच या फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आयोजकांचा आभार, मान्यवरांचं स्वागत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. या षटकातील 5 चेंडू मात्र झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. हवेमध्ये जरूर चेंडू आहे. पाहूया या ठिकाणी झेल होतोय की नाही. पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅक टू बॅक मोठे धक्के या संघाला पाहायला भेटत आहेत. संघ पराभवाच्या छायेखाली वावरताना आपल्याला पाहायला भेटतंय. षटक मात्र या ठिकाणी संपतंय. सहा चेंडू 64 धावांचं आव्हान असेल या संघाला सामना जिंकायचा असेल तर. पुढील होणारा सामना गिरणे वर्सेस टोकाटे दोन्ही करता विनंती असेल की आपण रेडी राहायचा. पुढील होणारा सामना आपला असेल. हर्ष मोरे कुठे असेल त्यांनी स्टेज कडे यायचं आहे. हर्ष मोरे, हर्ष मोरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु कोणतीही धाव नाही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. निर्धाव चेंडू जातो. या आपण पाहिलं तर 64 धावांचं लक्ष असेल. 5 चेंडू मध्ये 64 धावा, 81 धावांचं लक्ष होतं या संघाला परंतु पुढे येऊन चांगला फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा आपण पाहूया या ठिकाणी काय येतोय तो. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये या फलंदाजाला. आपण पाहिलं तर प्रवीणची आपण ऍक्शन बघितली तर कदाचित आनंद शिंदे सारखी त्यांची केस आहेत, आनंद मिलिंद शिंदे यांच्या सारखी. परंतु पाहूया आज आपल्या संघासाठी काय करतायत ते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, कदाचित मोठा उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट वरती नीट आला नव्हता आणि एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण होते. लवकर पंच
सामना आपण लवकरात लवकर स्पीड घ्यायचे, कारण येणारे पुढील संघाला सुद्धा संधी द्यायची आपल्याला, याची विनंती आहे. पुन्हा एकदा पंच सांगता आता खराब चेंडू लेग स्टंपच्या दिशेने खूपच बाहेर, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते वाईटच्या रूपानं आपण पाहतोय. ओहो, हवाई फायर केले पाहूया या ठिकाणी झेल होतोय की नाही. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आपण स्पीड घ्यायचा आहे. पुढील सामना आपण पाहिला तर गिरणे वर्सेस टोकाटे दोन्ही संघटनांना विनंती असेल, पुढील सामना आपला असेल टोकाटे बया संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्याला याच्यानंतर सुरुवात करायची आहे. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये आपल्याला मिसहँडल पाहायला भेटेल. पंच सांगतात चेंडूला पाठवलंय, सीमा रेषा पार, येतोय चौकार. या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅच साठी तुषार, लवकरात लवकर याचा मॅच एकदा जोरदार ताल्या झाला पाहिजे तुषार साठी. आणि 200 रुपयाचं पारितोषिक भालचंद्र सावंत या आमच्या साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले, ते सुद्धा आपण घेऊन जायचं.